वाजता आली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. आणि ती महाराष्ट्रात सर्वसाधारण नाही ठेवली तर काय रिक्षा कामाची? चालकाला, टॅक्सी चालकाला मराठीत किमान 10 वाक्य तरी बोलता यायला पाहिजेत, अशी एक साधारण अपेक्षा आहे. सदावर्तेजी, ही जर अपेक्षा आपण स्वीकारणार नसू तर तुम्हाला वाटतं का की हा कायदा होऊ शकत नाही? आता सन्माननीय महाजन काकांनी 2-3 गोष्टी उल्लेखल्या, त्याचं उत्तर देणं फार आवश्यक आहे. त्यांनी IAS IPS ऑफिसरला बोलता आलं पाहिजे असं सांगितलंय. IAS IPS ऑफिसर ही परीक्षा सर्वांकच देशातली 1 नंबरची परीक्षा मानली जाते, अवघडात अवघड. त्या लोकांना पास होण्यासाठी 5 अटेम्प्ट आणि 5 वर्ष ती पास होण्यासाठी लागतात. 5 वर्ष मराठीची परीक्षेसाठी पास होण्यासाठी दिलेत. आणि तुम्हाला सांगतो तरी सुद्धा त्यातही नापास झालेल्यांचे नंबर आणि नाव मी सांगू शकतो तुमच्या चॅनलवर. मी सर्व्हिस लॉ मधला माणूस आहे, मी खोटं कधी बोलणार नाही. आणि महाजन काकांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून मी सांगतो. मुद्दा दुसरा तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे आपण म्हणत आहात की म्हणजे लोक पोट भरायला, तुम्हाला सांगतो बिझनेस आणि सरकारी नोकऱ्या ह्याच्यामध्ये फरक आहे. बिझनेसमध्ये पोट भरायला येणं म्हणजे काय, ते सदावर्तेजी, आपल्याला मुद्दा कायदा होऊ शकतो का त्याच्या विरोधात, त्या संदर्भात, या संदर्भात एक कायद्याचे जाणकार म्हणून तुम्ही सांगा. आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारचा मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे 2017 मध्ये प्रयत्न झाला. तो 2017 मधला कायदा एकदा रद्दबादल ठरलेला आहे. आणि आता मंत्र्यांना हे माहिती आहे की हा कायदा होऊ शकत नाही, आणि परंतु त्यांनी बोलून गेले की आम्ही अंमलबजावणी करतो. भविष्यात होणारा कायदा टिकू शकणार नाही. हे मी तुम्हाला मागच्या अनुभवावरूनच बघा ना, मागच्या अनुभवावरून सांगता. तुम्ही दोघांनी या चर्चेसाठी मला वेळ दिलात, एबीपी माझाच्या या 0 ओव्हरसाठी तुम्ही वेळ दिलात, त्याबद्दल दोघांचे आभार. पण तुर्तास तरी आपल्याला या मुद्द्यावर नक्कीच राहायला पाहिजे. ते म्हणजे या महाराष्ट्रात जर राहायचंय तर मराठी प्रत्येक